मेन महिना या साईडला वांबी भेटतात, तर वांबीसाठी आलो इकडं. आता आहे ना तुम्हाला वांबी दाखवतो एकाच ठिकाणी किती भेटल्यात. हे बघा इथं एक आहे, त्याच्यानंतर इकडे एक आहे आणि बघा इकडं पण एक आहे. तर 3 भेटल्यात एकाच ठिकाणी. तर बघा अशी नदी आहे आणि इथं बघा धार आहे, पाणी किती भारी वाहत आहे. आता चला लय घाई करायला लागणार आहे. आता पहिलं तर आहे ना टेंट लावून घे. आता ना ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेतोय. तर ना मी नदीवरती आलो इतक्यातच आणि ह्या साईडला बघा दोन्ही साईडला 2 पिशव्या आहेत, त्या पण जाळ्यांनी फुल भरलेल्या. हे बघा इकडे एक आणि इकडे एक. आणि तरी सुद्धा ना मध्ये पण एक ठेवून आणले. ह्याच्यामध्ये ना बरंच सामान आहेत, भांडे आहेत आणि परत चादरे आहेत. कारण तर आहे ना आजचा व्हिडिओ असणार आहे कॅम्पिंगचा. ह्या साईडला मी थांबणार आहे नदीवरतीच, रातभर इकडेच थांबणार आहे. आणि बघू रातपाळीला जाळे लावायचे आहेत, त्याच्यासाठी ना ह्या साईडला आलोय. त्या साईडला रेसिपी बनवायची, भात बनवायचं आहे. आता बघू हे वज आहे ना, पहिलं तर तिकडे खाली घेऊन जायचंय. या साईडला तुम्हाला दाखवतोय पहिलं तर लोकेशन. तर बघा अशी नदी आहे आणि इथं बघा धार आहे, पाणी किती भारी वाहत आहे. आणि बघू आता कोणत्या साईडला आपल्याला ना थांबायला जागा भेटतोय. इकडं सुद्धा ना नदी बरेचसे खाली गेलेली आहे अशीच या साईडला. आणि इथून आहे ना आता गाडी काही जात नाही खाली, इथपर्यंतच थांबते गाडी. इथून आहे ना खाली आता हे सगळे ना वज घेऊन जायला लागणार आहे मला. साईडला बघा इथे आहे ना एक खेप घेऊन आले, ते पण आहे ना निम्म्या रस्त्यातच ठेवली आणि अजून परत एक खेप आणायला जायचंय. आता चला लय घाई करायला लागणार आहे, कारण तर आहे ना पूर्ण अंधार पाडणार आहे या साईडला. आणि अंधार पाडला ना काहीच कळायचं नाही, जाळे कधी लावायचे काय कसं. परत स्वयंपाक पण बनवायचं आहे, रेसिपी माशांची. मासे भेटतात का नाही ते तर काही सांगता येत नाही. बघू इथं एक पिशवी ठेवली काढून. आता हे घेऊन आहे ना तिथं जायचंय आणि ती परत खेप तिथे खाली घेऊन जायचंय धारेवरती. आता ही खेप आहे ना डायरेक्ट खाली घेऊन जाणार आहे मी आणि मग परत एकदा आहे ना यायला लागणार आहे. कारण तर ती एक निम्म्या रस्त्यामध्येच ठेवली एक खेप. ती अशीच एक मोठी पिशवी आणि एक पोत आहे, ते घेऊन आहे ना परत ह्या साईडला यायचं आहे. लय तारमोळ होणार आहे आजच्याला, कारण तर उशीर झाला आजच्याला लय. त्याच्यामुळं परत त्यांना टूप घ्यायची फुगून, टेंट पण लावायचं आहे. पहिलं तर जाळे लावायचं आहे ना. सगळं सामान घेऊन आलोय, तिन्ही पण पिशव्या घेऊन आलोय. लगेचच यानं टूप पण घेतली काढून. हे बघा हे पंप आहे. पहिले तर आहे ना टूप घेते फुगून आणि त्याच्यानंतर आहे ना पाटक्याने उतरायला लागणार आहे. आता वाजलं 4:30, 15 मिनटं तर असेच गेलात. 4:30 वाजल्यात आणि जाळे आणल्यात बरेचसे. ते पण आहे ना सगळे जाळे आणल्यात, बारीक आहे आणि मोठे सुद्धा ना जाळे आणल्यात. पण या साईडला बारीकच मासे भेटतात. मेन महिना या साईडला वांबी भेटतात, तर वांबीसाठी आलो इकडं. आणि राहायचंय सुद्धा या साईडला. आणि कालवणासाठी आहे ना मासे सुद्धा पकडायच्यात. मासे पकडून रेसिपी बनवायची इथंच नदीवरतीच. रातभर इकडेच थांबणार आहे. तुम्हाला दाखवतोय सगळं काय. पहिलं तर टोप घेतोय फुगून, जाळे लावतोय आणि मग दाखवतोय तुम्हाला सगळं काय. आता आहे ना पटकेने जाळे लावायला लागणार आहे. बघा तिकडं सूर्य गेलाय बुडायलाच. या साईडला बघा टुपामध्ये ना हवा भरून पण घेतली आणि इकडं जाळे पण काढून ठेवलेत. बघा आता आहे ना उतरायचं इतक्यातच पाण्यामध्ये. आणि एक बारकं पण जाळं आणलंय, आंबड्यांचं आहे ते, बारीक माशांचं. कोणते पण आहे ना बारीक मासे भेटू शकतात ह्या जाळ्याला, त्याच्यामुळे ना आणलंय. आणि या साईडला पहिलं तर ते लावणार आहे, कारण तर आहे ना कालवण्यासाठी आहे ते जाळं. जितके मासे लागतील ते काढून आहे ना कालवण बनवायचं आहे. आणि हे जाळे ना सगळे रातपाळीला लावायचे. तर आता उतरतोय पाण्यामध्ये इतक्यातच. बाहेर पण निघून आलोय आणि जाळे ना निम्मेच लावल्यात आणि निम्मे इकडे ठेवल्यात. हे बघा झाडामध्ये इथं. आणि टोप पण इथंच ठेवणार आहे. आणि 2 पिशव्या आहेत, एक जाळं काढून पण आणलंय आंबड्यांचं. इथं लावलेलं हे बघा, हे काढून पण आणलंय. त्याला बारीक बारीक मासे लागलेत. आता हे ना हे 2 पिशव्या, ते टेंट आहे तिकडं जाणार आहे पलीकडच्या साईडला उंच जागेवरती. इथं काही थांबणार नाही नदीच्या शेजारी, कारण तर लय दगडी आहेत आणि गाजपण पण आहे. त्याच्यामुळे ना मैदानीला जाणार आहे तिकडं. त्याने सगळं सामान उरकून घेतोय आणि जाऊ पलीकडच्या साईडला आता.
आता आहे ना वरच्या बाजूला आलोय इकडं मैदानीमध्ये आणि पाणी राहिलं त्या साईडला, पण पाणी ना स्वयंपाकाला तर लागणार आहे, पाणी आणून ठेवायला लागणार आहे भांड्यांमध्ये. कारण तर ह्या साईडचं आहे ना एकदम स्वच्छ पाणी वापरू शकतो आपण प्यायला सुद्धा आणि स्वयंपाकाला सुद्धा. हे बघा इथं आणल्यात, हे सायमन आणले सगळं. आता ना पहिलं तर कपडे बदलून घेतोय, ओले सगळे ना कपडे बदलून झालेत हे बघा. आणि आता पहिलं तर आहे ना टेंट लावून घेतोय, कारण तर अंधार पडला ना मग लावायला जमायचं नाही. पाणी आणि सरपण आहे ना नंतर आणू, पहिलं तर टेंट लावून घेतोय. दोन्ही पण काठ्या झाल्यात तयार, हे बघा. आता बघतोय जमतंय का नाही मला. टेंट कधी आहे ना मी लावलं नाही ह्याच्या अगोदर, फक्त आहे ना रोहिदासच लावतोय, त्याला माहिती लावायचं. आता ना टेंट लावून पण झालंय हे बघा. आता ना फक्त त्याचा दरवाजा कोणत्या साईडला फिरवायचा आहे ना ते कळत नाही. ह्या साईडला ठेवावा नदीच्या साईडला की ह्या साईडला मोकळ्या मैदानामध्ये, तो विचार करतोय. या साईडला ठेवायला पाहिजे असं मला तर वाटतंय, कारण तर आहे ना नदीच्या ठिकाणी आहे ना पूर्ण अंधार पाडणार आहे. नदीच्या किनाऱ्याने आहे ना डुकरं सुद्धा आहे ना फिरत्यात, चारलेले आहेत बरेचसे रानडुकरं. डोंगर भाग आहे ना या साईडला, त्याच्यामुळे ना डुकरं आहेत या साईडला आणि बरेचसे जनावर पण आहेत. आता ना सगळं उरकलंय, टेंट पण लावून झालंय. आता हे ना चादर आणि हे ना तो आतमध्ये ठेवतोय
स्वयंपाकाच्या तयारीला लागायचंय, कारण तरी ना पाणी पण आणून ठेवायला लागणार आहे आणि सरपण पण आणायचं आहे ना. सगळं सामान ठेवलं आतमध्ये आणि आता 2 भांडी चालवलेत पाणी आणायला आणि सरपण पण येता येता आणायचं आहे. आता बघू जमतंय का. 2 पातेले आहेत म्हणल्यावरती आहे ना, सरपण काय आणायला जमायचं नाही. पातेलच फक्त भरून घेतोय. इथून आहे ना थोडा उंच जागा आहे उतरायला. बघा इथं सुद्धा ना एकदमच भारी जागा होता, पण एवढ्या जागेमध्ये आहे ना पूर्ण अंधार पडणार आहे रात्रीच्या टायमाला, त्याच्यामुळे तिकडं वरती लावलं टेंट. सरपण तर भेटणार या साईडला आहे सरपण म्हणायला. फक्त आता ना पाणी घेऊन जाऊ पहिलं तर आणि मग सरपण आणू. या साईडला बघा किती भारी जागा आहे आणि इथं आहे ना धारावरनं पाणी घेऊ पहिलं तर 2 पातेलं भरून. पूर्ण आहे ना अंधार पाडायला लागलाय. पाणी बघा किती भारी वाहत आहे. या साईडला धार आहे आणि एकदम स्वच्छ पाणी. तर हे पाणी सुद्धा आहे ना प्यायचंय आणि हे सगळं स्वयंपाकाला वापरायचंय सुद्धा. दोन पातेलं भरल्यात. आता हे पातेलं आहे ना ठेवून येऊ पाहिलं तर, आणि सरपण तर हाय इथं पण आहे इकडं पण. साईडला बघा पाणी पण आणलंय 2 पातेलं भरून आणि इकडं सरपण पण आणलंय. आता दगडी पण आणायच्यात, इथून दगडी घेऊन येतोय. सगळं उरकलं, आता दगडी आणायच्या बाकी आहेत चुलीसाठी. याच्यामधल्या ना 3 दगडी घेतोय काढून मी आता. या साईडला बघा चूल पण घेतले बनवून आणि पहिला तर आहे ना भात घालतोय. इकडं सरपण आहे इस्तू पेटून घेतोय पहिलं तर, आणि त्याच्यानंतर आहे ना ह्या जाळ्यामध्ये मासे आहेत बारीक बारीक, ते काढायच्यात. अजून भात शिजन तोपर्यंत मी मासे घेतोय काढून. पहिलं तर आहे ना भात घालू. या साईडला बघा इतकं सामान आहे, थंडी लागणार आहे त्याच्यामुळे ना चादरी तर आणल्यात. ह्याच्यामध्ये सगळे ना मसाले आहेत. पहिलं तरी ना भात घालू. तांदूळ घ्यायला लागणार आहे. आता ना चूल पण घेतली पेटून. तांदूळ धुवायला लागणार आहे. जास्त काही धुवत नाही आता, फक्त एकच पाण्यामध्ये मिक्स करून आहे ना ठेवून देतोय चुलीवरती. भात ठेवला आता चुलीवरती आणि आता पहिलं तरी ना मासे घेतोय जाळ्यामधले काढून. बारीक बारीक आहे ना बरेचसे लागल्यात. आंबळे पण आहे त्याच्यामध्ये आणि दुसरे सुद्धा आहेत ना मासे आहेत दुसरे पण. आणि येता येता ना ही बॅटरी पण घेऊन आलोय, कारण तर आहे ना रात्रीचे तर लागणार आहे. आता सुद्धा आहे ना उजेड करायला बरी पडन. मासे घेतोय पहिलं तर काढून. या जाळीमध्ये बरेचसे लागलेत मासे, बारीक बारीक आहे ना त्याच्यामुळे उशीर लागणार आहे. तोपर्यंत भात शिजन आणि मासे घेतोय मी काढून आता. हे बघा असे बारीक बारीक मासे लागलेत आणि हे तर आहे ना हे कडू लागतात. बघू आता दुसरे मासे असतील ना जास्त तर मग ते दुसरेच बनवू आणि मग हे ठेवू एखाद्या वेळेस. या साईडला बघा मळे पण आहेत, 2-3 असतील फक्त बारीक बारीक मळे, कारण तरी ना हे जाळे ना वीजचा मार आहे. हे बघा आंबळी इथे ना 2 दिसतात, 2 ते 3 आहेत इथं. हे काढून घेतोय पहिलं तर मासे आणि ह्या भांड्यामध्ये घेतोय काढून, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतोय. मग आता आहे ना भात पण झालंय. हे बघा भात उतरून पण ठेवलंय आणि मासे सुद्धा आहे ना जाळ्यामधून काढून झालेत. हे इतके भेटलेत मासे. एक मोठा मासा आहे, लाल परणी बोलतात, आणि बरेचसे नाव आहेत ह्याचे वेगवेगळे, मला तर काय माहिती नाही. आणि दुसरे बारके मासे लागलेत, बाकीचे मळे आहेत आणि आंबळ्या सुद्धा आहेत. ह्या बघा ह्या आंबळ्यांची साईज मोठी आहे आणि हे थोडे आहे ना वेगळे आंबळे आहेत. आता घेतोय साफ करून आणि कालवण बनवून घ्यायचंय परत एकदा. आणि या साईडला बघा पूर्ण अंधार पडलंय, तर इथं थांबायचं ना अवघडच होतं, त्याच्यामुळे ना वरच्या बाजूला येऊन थांबलोय मी. बघा पूर्ण आहे ना अख्खा अंधार पडलाय नदीमध्ये. इथं समोरच धार आहे आणि पलीकडच्या साईडला ना गाडी लावले. समोर तिकडं झाड दिसत असेल ना, त्या साईडला आहे ना गाडी लावलेली आहे. तर घेतोय मासे पहिलं तर साफ करून. ते ना सगळे मासे होते ना ते साफ करून घेतल्यात. आता बनवायचंय कालवण इतक्यातच. इकडं पातेलं घेतलं आता. त्याच्या अगोदर आहे ना सगळं सायमन ह्याच्यामध्ये, आणि ते ना आता कापून घेतोय मी टोमॅटो, कांदा, मिरच्या. ह्याच्यामध्ये ना तेल आहे, 1 टोमॅटो, 1 कांदा, हे इतकं, आणि 3-4 मिरच्या टाकू, बास होईन इतकं. आणि मसाले आहेत बाकीचे. हे बघा इकडे सगळे मसाले आहेत ह्याच्यामध्ये मिक्स आहेत.
एका साईडला ठेवतोय पहिलं तर इथं आणि कापून घेतोय. याच्यावरच आहे ना हे ताट काढायला लागणार आहे, कारण तर हे कापून घ्यायचं आहे ना, त्याच्यामुळं भात तोपर्यंत आहे ना उघड्यावरच ठेवायला लागणार आहे. आता ह्याच्यामध्ये जे ना कापून घेतोय हे भाताचे जे सगळं घेतो आता पाटकीने कापून, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतोय. आता आहे ना मिरच्या टोमॅटो झाले कापून, कांदा, आणि आता आहे ना पातेलं घेतोय ठेवून. जाळ सुद्धा आहे ना जास्त चालले, हे वतून घेतोय ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये. त्याच्यानंतर मग तेल टाकतोय. आता आहे ना तेल पण वतून घेतलंय त्याच्यामध्ये. मग तोपर्यंत शिजून तेलामध्ये साईडला बघा मसाले घेतल्यात काढून. आता 3 ते 4 आहेत. कांदा मसाला आहे, माशाचा मसाला आहे, मिरची पावडर आहे आणि हळद आहे. आता ना मसाले घेतोय टाकून ह्याच्यामध्ये. जास्त काही टाकत नाही, तिखट नाही व्हायला पाहिजे जास्त. हे मिरची पावडर आहे आणि हो माशाचा मसाला आहे आणि हळद सुद्धा ना घेतोय लगेचच टाकतो. शिजल्यात बघा मस्त आहे सगळं. आता मसाले पण चांगले शिजलेत. आता मासे घेतोय टाकून. हे इतके होते मासे, बरेचसे आहेत बघा, तुम्हाला दाखवतोय. इतके मासे आणि ते जास्त काय हलवत नाही आता, कारण तर आहे ना बारीक बारीक मासे आहेत आणि ते तुटतील, त्याच्यामुळे एकच मोठा मासा आहे. फक्त ना थोडे मसाले लागायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आंबळे पण आहे, सगळे मिक्स मासे आहेत. आता ना ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेतोय. पाणी ओतून घेतलं आता हे, आणि जरी उरलं ना तर मग उद्या सकाळ सुद्धा होईल कालवण. त्याच्यामुळे थोडं हाय म्हणायला पाणी थोडं जास्तच होईल म्हणायला. आता जरी संपलं नाही ना तर सकाळ खाता येईल. कालवण सुद्धा आहे ना आता शिजलंय. आता आहे ना उतरून घ्यायचं इतक्यातच. कालवण आता उतरून पण घेतलंय. आता आहे ना भात वाढून घेतोय. आता जेवायचंय. आता आहे ना 8:45 वाजल्यात. इतका उशीर झालाय. वाढून घेतोय पहिलं तर. आता आहे ना भात पण वाढून घेतलंय. आता कालवण घेतोय. मासे घेतोय आता. बघा फुल चमचा भरून घेतलाय. आणि हे मासे आहेत ना बारीक आंबळ्या, ते अंड्यावरचे इतकं अजून राहिलंय. आणि भात पण आहे बराचसा. आता ना ताट पण वाढून घेतलंय. इकडं बघा हे ताट वाढून घेतलंय आणि बरचसा कालवण आणि भात पण आहे. तर या जेवायला आता जेवून घेतोय. आणि आता ना थंडी पण लय वाजायला लागली, तरी सुद्धा आहे ना मी चुलीपाशीच बसलोय. हे बघा आता इस्तू पण पेटून घेतोय परत एकदा, कारण तरी ना या साईडने जाळ होते, मग जरा थंडी वाजत नाही. या साईडने ना शेक लागतंय, मग थंडी वाजत नाही जास्त. जेवून घेतोय. तर ह्यो कॅम्पेनचा व्हिडिओ ना अनिकेत दादांमुळे झालाय, कारण तर येत नाही जास्त करून या साईडला, लांब लांब येत नाही. तर बऱ्याचशा वेळानं त्यांची कमेंट असायची, तर आलोय. आणि जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला ना तर परत कमेंट करा. आणि मग रोहिदास आणि मी एखाद्या वेळेस ना दुसऱ्या बाजूला जाईन जाळे लावण्यासाठी, तर नक्कीच कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ असला आवडत असेल तर. तर जेवण घेतोय पहिलं तर या जेवण. आता ना जेवण पण झालंय आणि कालवणाचं आणि भाताचं पातेलं दोन्ही सुद्धा ठेवून घेतल्यात. एक पाण्याची बॉटल आहे, सगळं सामान आहे इकडं. तर आता आहे ना टेंटमध्ये आतमध्ये ठेवतोय. आणि हे बघा इथं लावलं टेंट असं, परत एकदा दाखवतोय. आणि या साईडला कायच नाही, उजेड नाही काय नाही. तिकडं लांब लाईट दिसते एक. आणि एवढ्या ठिकाणी ना अजिबातच कायच नाही बघा. आणि इथं आहे ना पाणी, इथं नदी एवढ्या जाग्यामध्ये. इकडं आवाज तरी येतो असेल तुम्हाला. आता जातोय आतमध्ये, लय थंडी वाजते आता. चला आतमध्ये. पहिलं तर लय थंडी वाजायला लागली आता. यायला ना हुशारच झालंय, त्याच्यामुळे ना जाळे निम्मीच लावल्यात. आता बघू किती मासे भेटतात तरी सुद्धा. आलो आता आतमध्ये. या साईडला खिडकी आहे, एकदम भारी बघा. पहिल्यांदाच राहिलोय मी एकटाच इकडं.
तर असतं आम्ही असं सुद्धा आहे ना नदीवरती राहतोय, पण बरेचसे जण असतात, कमीत कमीत आहे ना 3 ते 4 जण असतातच. आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा आहे ना कॅम्पिंगला जातो आम्ही, म्हणजे मासे पकडायसाठीच. आता पहिलं तर आहे ना हातरून घेतोय, तुम्हाला दाखवतोय परत एकदा. आता ना हातरून पण झालंय, हे बघा इथं हातरून टाकले डायरेक्ट मध्यभागी. आणि ह्याच्यामध्ये ना 3 जण झोपू शकतात, इतकं मोठं आहे हे बघा. इथून तर इथपर्यंत दार लावून घेतलंय आणि पिशवी ह्या कोपऱ्यामध्ये ठेवली. आता आहे ना झोपतोय मी, 9:45 वाजलेत आणि बघू आता झोप लागते का नाही. एकटाच आहे आणि कोण नाही कोण असतंय सोबत, असं राहायचं असलं ना तर असतंय जोडीला कोणीतरी. आजच्याला तरी एकटाच आहे मी. बघू आता. आणि तुम्ही तर पाहिलंयच बाहेरचं कसं लोकेशन आहे, ते पूर्ण गोल राऊंडला आहे ना अंधार आहे. आणि या साईडला नदी आणि या साईडला पूर्ण ना अख्खा माळ आहे. आणि या साईडला ना अजिबातच घरं नाही, काय नाही. आणि नदीच्या साईडला आहे ना, नदीच्या जर शेजारी थांबला असतो ना तर मग त्या साईडला ना डुकरं फिरतात, रानातले डुकरं आहे ना, बरेचसे चारलेले पण आहे त्या साईडनी, त्याच्यामुळं वरच्या बाजूला आलोय. आता बघू इथं झोप लागते का नाही. आता भेटू उद्या सकाळ. आता आहे ना सकाळच्या 6:15 वाजल्यात. आता उठलोय मी इतक्यातच आणि लय थंडी लागते. मग ह्याच्यावर ना लय दैवार सुद्धा पडलंय, तुम्हाला दाखवतोय. हे ना सगळे पाण्याने ना ठेम धरलेत बघा, पण आतमध्ये काही पडले नाही ते. आणि तुम्हाला ना बाहेरचं लोकेशन दाखवते आता सकाळ सकाळ. बघा तुम्हाला पाण्याचे ठेम दाखवतोय, हे बघा पूर्ण आखायला पाणी धरलंय याच्यावरती. आणि त्याच्याहून कळतच असेल की किती थंडी असेल. या साईडला लय थंडी आहे. पाणी शेजारीच आहे ना, नदी शेजारीच आहे, त्याच्यामुळे ना हे असं दैवर आले आणि पाण्याचे ठेम धरले बघा. तुम्हाला दाखवते बाहेरचं लोकेशन. या साईडला बघा, इथून दिसतंय बघा पाणी. आणि बदकं सुद्धा आहेत आतमध्ये, ते गेले. या साईडला जाळे लावल्यात आणि बाकीचे इकडं खाली पण आहेत. आणि बाकीचे ना तिकडं वरती सुद्धा आहे ना, या अशा डो असतात बारीक बारीक. तर इथं निम्मे जाळे लावल्यात ह्याच्यामध्ये. इकडं खाली एक डो आहे धाराच्या खाली, त्याच्यामध्ये लावल्यात. आणि परत त्याच्यावरती एक धार आहे, त्याच्या वरच्या साईडला सुद्धा आहे ना जाळे लावल्यात बघा. हे असं लोकेशन. थांबतोय अजून सुद्धा आहे ना, बरीचशी थंडी लागते या साईडला, तर थांबायला लागणार आहे अजून थोडे वेळ. हे बघा बाहेर हात काढलेला, तर ह्याच्यावरती बघा पाण्याचे थेंब बघा, पाणी लागले लगेचच बाहेरच्या बाजूला. लय पाणी धरलंय ह्याच्यावरती. पहिलं ना, आता ऊन आल्याशिवाय ना हे काही सुकायचं नाही, तोपर्यंत थांबतोय मी. चादरांच्या घड्या पण घालून घेतल्यात. आता तुम्हाला ना बाहेरचं दाखवतोय लोकेशन काय कसं आहे. या साईडला ना सूर्य निघतोय. या साईडला बघा सूर्य तर वरती आलाय. या साईडला बघा, इथून आहे ना इकडं जाळे लावल्यात आणि परत ह्या साईडला सुद्धा लावल्यात आणि तिकडं वरती सुद्धा लावल्यात. तरी सुद्धा आहे ना बरेचसे जाळे लावल्यात, ते ना आता काढायला जायला लागणार आहे. कारण तर आहे ना बारीक जाळे आहेत ना, तर त्याला उशीर लागते जाळी काढायला. आणि या साईडला ना शेवळ सुद्धा आहे ना बरेचसे आहे पाण्यामध्ये, तर जाळ्याला सुद्धा आहे ना बरेचसे लागलेले असणार आहे ते. आता ओरखतंय, ह्याची सुद्धा ना घडे घालून घ्यायला लागणार आहे. आणि मग सगळं उरकून आहे ना हे सगळं सामान घेऊन नदीच्या साईडला ठेवायला लागणार आहे आणि मग जाळे काढू आपण. आणि गाडी सुद्धा आहे ना त्या साईडला ठेवलेली, दिसायची नाही आता. इथं आरसा दिसत असं उगाच थोडा. सगळं उरकलंय बघा. टेंटचे घडे पण घालून घेतले, पिशव्या भरून घेतल्या, त्याच्यामध्ये ना चादरेत आणि सगळं उरकलं. आता जायचं. आता तिथं आहे ना पलीकडच्या साईडला जायला लागणार आहे, कारण तर आहे ना तिकडं टूप ठेवली, हे बघा इथं. तर पाण्यातनं परत एकदा आहे ना त्या साईडला जायचं आहे आणि तिकडंच सगळे कपडे काढून ठेवायचे आणि त्याच्यानंतर आहे ना जाळे काढायला सुरुवात करायची. आता हे सगळं सामान घेऊन तिकडं
आणि त्या साईडला गेल्याच्या नंतर आहे ना दाखवते तुम्हाला. आता आहे ना उतरायची तयारी झाली बघा. कपडे बदलून घेतल्यात. चला आता आहे ना तुम्हाला बघू मासे कोणते भेटतात ते सगळं काय ना तुम्हाला बघायला भेटणार आहे. या साईडला तर वांबीसाठी चालू आहे, पण बघू तरीसुद्धा कोणते मासे भेटतात. कपडे आहे ना सगळं सामान त्या साईडला ठेवलं आहे एका बाजूला, आणि मोबाईलसुद्धा आहे ना त्याच्यामध्ये जे. आणि मला जायचं अजून ह्याच्यातले ना जाळी या डोळ्यातले काढून वरच्या ह्याच्यात सुद्धा जायचं आहे. पहिल्या तऱ्हेने काढून घ्यायच्यात. हे बघा इथनं जाळं असं लावले तिथपर्यंत, आणि तिथून सुद्धा ना वरच्या बाजूला आहेत. आणि हे सगळे झाले ना मग परत एकदा खालच्या बाजूला आहेत. तर बरेचसे जाळे आहेत तरीसुद्धा. आणि बघू कोणते आणि किती मासे भेटतात तुम्हाला सगळं काय बघायला भेटणार आहे. वांबी भेटल्यानंतर तुम्हाला दाखवतोय पाण्यामध्ये. आता आहे ना तुम्हाला मासे दाखवतोय. इथं आहे ना एकाच ठिकाणी आहे ना शिंगट्या आणि वाम लागलेले, ती पण एकदमच जवळ तुम्हाला दाखवतो आता पाण्यामध्ये डायरेक्ट. इथं बघा तुम्हाला दिसतच असेल तरी सुद्धा ना पाण्यामध्ये तुम्हाला दाखवतोय कसे अडकल्यात ते. आणि मला वाटलेलं की 2च मासे लागल्यात, पण तिकडे ना समोर सुद्धा 2-3 मासे लागलेले आहेत. तर आता घेतोय हे मासे काढून तुम्हाला दाखवतो आता वरती घेताना सुद्धा. हे बघा एकदम जवळ आहेत वाम आणि शिंगटे. तुम्ही तर बघितलातच, शिंगट्या सुद्धा एकदम मोठ्या साईजचे आणि वाम सुद्धा मोठीचे. घेतो आता मासे ना बरेचसे लागलेले असणार आहे. उशीर लागणे एखाद्या वेळेस जाळे काढायला. बघू आता किती मासे भेटतात. आता ना एक तर जाळं झालंय काढून इकडं बघा, आणि पूर्ण आहे ना शेवाळ लागले त्या जाळ्याला. कारण तर आहे ना खाली आहे ना दगडांनी शेवाळ झाले आता. आणि वांबी काय भेटलेल्या तर त्या बघा खेकडींना चावून टाकल्यात. आणि खेकडींना ना हे असे मासे आवडतात वांबी. बरेचसे मासे बघा इथं खाऊन टाकलेले दिसतच असेल तुम्हाला. हे मासे ना खाल्ल्यात. हे 2 वांबे आहेत आणि बाकीच्या भेटल्यात जिवंत ठेवलं त्या गांजोमध्ये. ते तुम्हाला ना नंतरून सगळं काय दाखवतंय. आता ना या धाराच्या वरच्या बाजूला जायचं आहे आणि बघू तिकडे किती मासे भेटतात. आता ना पाटक्याने तिकडे चाललोय वरच्या बाजूला, आणि मासे तर इतके भेटतात. याच्यामध्ये ना बरेचसे वांबी पण आहेत आणि दुसरे सुद्धा ना मासे आहेत. वांबी, खवले आणि शिंगटे आहेत. एक खेकड पण आहे. तर चाललो आता वरच्या बाजूला. बघा तिकडे आहे ना धार दिसत असेल तुम्हाला, त्याच्यावरती जायचं आहे. आणि इथून आहे ना जाता पण येत नाही, लय धार आहे एवढ्या जागेतून. तर
आता इथं एवढ्या जागेमध्ये जाळं ते आता आहे ना डायरेक्ट वरपर्यंत, इथून आहे ना डायरेक्ट वरपर्यंत जाळे ते घेतोय पाहिलं तर काढून मी. जाळेसुद्धा आहे ना आता झालेत काढून. आणि ह्या जाळ्यांना इतकी शेवाळ लागली ना, हिरवी शेवाळ लागलेली आहे. हे बघा असं हिरवं आहे सगळं. आता आहे ना हे परत एकदा आपल्या साईडला जाऊन आहे ना जाळे लावायला लागणार आहे. बघू आता तर लगेच नाही, 2-3 दिवसांनी जाळे ना लावता येतील. आणि मासे सुद्धा ना बरेचसे भेटल्यात, ते पण गोडवे आहेत नुसते. ते बघा ह्याच्यामध्ये नुसते वांबे आहेत आणि शिंगटे आहेत, आणि थोडे खवले असतील, नाहीतर सगळे गोडवेच मासे आहेत. आता चाललो तिकडे खाली, कपडे ठेवले त्या साईडला. वांब बघा हातामध्ये बरेचसे वांबे भेटल्यात आजच्याला. आणि इथं आहे ना त्या सफेद दिसतंय ना, तिथं सुद्धा आहे ना एक मोठा मासा आहे, कोळस आहे, तुम्हाला दाखवतोय. ही पहिले वांब तर काढून घेतोय. वांबे बरेचसे भेटल्यात. आता आहे ना तुम्हाला वांबे दाखवतो एकाच ठिकाणी किती भेटल्यात. हे बघा इथं एक आहे, त्याच्यानंतर इकडे एक आहे, आणि बघा इकडं पण एक आहे. तर 3 भेटल्यात एकाच ठिकाणी. बघा तिन्ही पण घेतो आता जवळजवळ. हे बघा टोपवरती घेतल्यात, एक इथं 2 आणि इकडे एक. तर 3 भेटले ते एकाच ठिकाणी. आणि जाळं आता हे संपत आले. दुसरं ह्याच्यापेक्षा मोठं एक आहे, आता त्याला काय माहिती भेटतात का नाही. तिथून असंच आरपार आहे तिकडं. आता हे 3 वांबे येणं घेते काढून. वांबे तर येणार लय भेटल्यात आजच्याला. सगळं सामान ना इथं होतं. आता टुपाची हवा सोडून घेतली, घडे मारून घेतो आता. आणि ती जाळी तिकडं घेऊन ठेवलं सगळे. तर ते जाळे ना पहिले तर त्या गाडीपाशी घेऊन ठेवायला लागणार आहे, कारण तरी ना जाळे लय आहेत आणि वजनसुद्धा आहे ना लय झाले त्याच्यामध्ये ना. शेवाळ बरेचसे लागलेले आहे, त्याच्यामुळे ना जड झाले ते. 2 ते 3 खेपा करायला लागणार आहे जाळ्यांचंच. आणि परत ही खेप एक आहे. आता आहे ना सगळं उरकलंय. आणि आता परत एकदा बसलो मी जेवायला. रात्री जे काही बनवलेलं कालवण ना, हे इथं कालवण आहे, इकडं भात आहे बरंचसं उरलेलं. तर आता जेवण घेतो आता वाढून. हे बघा कालवण किती भारी आहे. इतकं बनवलेलं, निम्म संपलंय फक्त आणि निम्म बाकी आहे. भात पण इतकं संपलंय. आता घेतोय वाढून ह्याच्यामध्ये. आता ना मासे घेतोय काढून. बघा इथं आणून ठेवलेले मासे सगळे. ह्याच्यामध्ये खेकडे आहेत, परत कोळस मासे आहेत, वांबे आहेत, शिंगटे आहेत, बरेचसे मासे भेटल्यात, ते पण वेगवेगळे. हे बघा इतके मासे. आणि तुम्हाला ना घरी जाऊन आता दाखवतोय परत पाठीमध्ये ओतून. सगळे आपण निवडू घरी जाऊन. तर ना सगळं उरकलंय. दोन्ही बाजूला सुद्धा 2 पिशव्या बांधून घेतल्यात. आणि मध्ये सुद्धा बघा वरती सुद्धा एक बांधून घेतले. बरंच वजन लय वजन झालंय. आणि टेंट सुद्धा इथं घेतलंय, जागाच नाही. आणि हे सुद्धा आहे ना घालूनच चालवलंय, कारण तर आहे ना जागा नाही अजिबात. आता ना घरी पण येऊन पोहोचलोय. तर बघा पिंकी आणि शालू लागलं सोडायला. लय वज आहे त्या जाळ्यांमध्ये. तर आहे ना झेपत सुद्धा नाही, इतकं वज आहे त्या जाळ्यांमध्ये. काय म्हणता. खेकडी सुद्धा आहे ना बऱ्याचशा आहेत. लोक अशी आता परत खेकडे बघा इतके भेटल्यात, दाखव बरं. हे बघा इतके आहेत खेकडे. आणि हे साईडला बघा कोळशे मोठे मोठे आणि वांबे पण येतात. आता निवडून घ्यायच्यात एका बाजूला, मग दाखवतोय परत एकदा. निवडून झालेत ना सगळे आता. हा निवडून झाला. इतके झालेत मासे. या साईडला कोळस आहे, या साईडला वांबी आहे, इतके वांबी आहे.
इथं मळे आहेत आणि शिंगटे सगळे मिक्स मासे मिळाले. या साईडला खेकडे पण आहे. हा हो का? भरपूर मासे भेटल्यात आजच्याला. एक दिवस तिकडेच थांबलेलो पण मासे तर भेटल्यात. फेल नाही गेला अजिबातच. वांबी आहे ना जास्त भेटल्यात मेन म्हणजे वांबी आणि मोठे मोठे आणि कोळस पण भेटल्यात. बरेचसे आहे ना मिक्स मासे भेटल्यात वेगवेगळे. आता आहे ना इथून पुढे तुम्हाला जास्त काय दाखवायला जमायचं नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.